पिऊन जरा समाधान वाटलं मला. रूमचा बेस्ट व्ह्यू दाखवते मी. हाय हॅलो गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तर मस्तच राहा. मी प्रियंका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आम्हाला रात्री उशीर झाला होता झोपायला, त्याच्यामुळे ना खूप लेट झाला होता उठायला. तरी पण मी 4 वाजता उठले होते. आता आम्ही चाललोय अलिबागला. मी तुम्हाला सांगितलंच होतं एका शॉर्ट ब्लॉगमध्ये. आणि गेले 5-6 वर्ष झाले आम्ही गेलो होतो अलिबागला फॅमिली सोबत. पण आता म्हटलं चला नवीन वर्षाचं कुठे गेलो नाहीये तर काहीतरी छोटासा प्लॅन करू, म्हणून आम्ही अलिबागचा प्लॅन केला. आम्हाला काही जास्त लांब नाहीये, हे 3-3.5 तासाचाच प्रवास आहे. त्याच्यापेक्षा कमी असेल बहुतेक. आम्ही ना एकच असा मोठा प्लॅन केला होता गेल्या वर्षी, म्हणजे 2025 मध्ये. मे महिन्यात आमची अॅनिव्हर्सरी असते तेव्हा आम्ही केरळला गेलो होतो. खूप दिवसापासून आमचं चाललेलं की एक तरी कुठे अशी ट्रिप काढूया. आता आपल्यासाठी म्हणजे जे सर्वसामान्य आपण मध्यमवर्गीय लोक असतो तर त्यांच्यासाठी असं दरवर्षी कुठेतरी अशी मोठी ट्रिप करणं किंवा काय, ही आपल्यासाठी काही साधी गोष्ट नसते. त्याच्या पाठी भरपूर काही गोष्टी असतात. म्हणून आम्ही ना केरळ हा प्लॅन केला होता आणि खूप छान एन्जॉय सुद्धा केलं होतं. आता आम्ही तिथे भरपूर एन्जॉय तर केलं होतं, पण काही-काही गोष्टी असतात ना, की ज्या तिथे गेल्यावरच आपल्याला कळतात. तर त्या तशा काही झाल्या होत्या आणि मी थोडी डिसअपॉइंट पण झाले होते त्या टाईमला. पण म्हटलं ठीक आहे चला असो, आपण फर्स्ट ट्रिप काढली आहे. आणि कधी-कधी ना आपल्याला माहीत सुद्धा नसतं काही गोष्टी तिथे गेल्याच्या नंतरच माहीत पडतात. भले आपण किती चौकशी करू, कितीही काही करू, पण तिथे गेल्याच्या नंतरच खरं काय आहे ते कळतं. ठीक आहे चला असो. आता इथे मी लवकर उठले होते, तरी मला 4, 4:15 वाजले होते आणि आम्ही ठरवलं होतं की 5 वाजता निघायचं. तर आता इथे अंघोळ वगैरे करून फ्रेश झाले होते. छान स्किन केअर वगैरे करून घेतला. आता एका दिवसासाठी सुद्धा का होईना आपण कुठे जायचं म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत पाहिजेच. आता थंडी तर आहे, पण तरी पण ऊन पण एवढं पडतंय की बस रे बस. दुपारचं ऊन तर खूपच असतं. आता हे सगळं पाऊचमध्ये ना मी असं पॅक वगैरे करून घेत असते. कारण ना ह्या सगळ्या गोष्टी एकाच पाऊचमध्ये अशा पॅक केल्या ना, की वेळच्या वेळी आपल्याला भेटतात सुद्धा आणि सगळ्या बॅगमध्ये शोधावं पण नाही लागत. म्हणून मी असे 1-2 पाऊच सोबत ठेवते. स्किन केअरचे वेगळे आणि मेकअपचे वेगळे. आता मेकअपचे माझ्याकडे काही जास्त असे प्रोडक्ट वगैरे नाहीयेत. जे माझ्याकडे आहेत नॉर्मल सगळ्यांकडे असतात तेच थोडेफार प्रोडक्ट आहेत, तर तेच इथे मी घेतेय. आता बाहेर पिकनिकला वगैरे जायचं म्हटलं, की बाहेरचं खाणं आलंच. पण तरी पण म्हटलं चला घरात काही गोष्टी बनवलेल्या आहेत, तर त्यासोबत घेऊन जाऊ. तसं बघायला गेलं तर स्मित काही गाडीत जास्तीचं असं काही खात नाही. तो पूर्ण प्रवासात झोपलेलाच असतो. पण तरी पण सोबत काहीतरी ठेवावं म्हणून मी घेतीये सोबत. आता मी भेळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ना घरामध्ये बनवून ठेवत असते. तर त्याच इथे थोड्याफार घेते. आता मी घरामध्ये ना ह्या सगळ्या गोष्टी बनवून ठेवत असते, जेणेकरून असं आपल्याला कधी कुठे जायचं म्हटलं तरी आपण सोबत पण घेऊन जाऊ शकतो. आणि घरामध्ये सुद्धा त्या बऱ्या पडतात. कधी असं आपल्या इच्छा झाली काही खायची, तर ह्या गोष्टी तरी मला असं वाटतं की थोड्याफार तरी हेल्दी आहेत खाण्यासाठी. कारण त्या आपण घरामध्ये बनवलेल्या असतात. आता बाहेर कुठे जायचं म्हटलं ना, की मला झाडांचं पहिलं टेन्शन येतं. कारण ह्या किचनच्या विंडोमध्ये ना माझ्या खूप ऊन येतं दुपारचं वगैरे आणि मग ती झाडं पूर्ण सुकून जातात. म्हणून पहिलं पाणी वगैरे घालून घेतलं. आता सगळं उरकता ना आम्हाला 6 वाजले होते. तर आम्ही 6 वाजता निघालो होतो. आता 6 वाजता बघा ना, हे किती छान वाटतं ना, जसं अशी पहाट वगैरे होत असते तेव्हा. असं सूर्य वगैरे उगवताना किती सुंदर वाटतं. हे दृश्य आपण कधीतरीच बघत असतो. कारण एवढ्या सकाळी-सकाळी आपण काही कुठे बाहेर जात नाही, येत नाही. पण असं कधीतरी गेलं ना, असं वाटतं की सकाळ अशीच बघत आणि मग बसावी. आपण फोटो काढूया. स्मित बघ इकडे. स्मित दिसतच नाहीये. स्मित टोपी घाल तर तू दिसशील. आता स्मितला थंडी वाजली आहे. तर आता आम्ही निघालोय. 1-1.5 तास झालं ना, 1-1.5 तास झालं ना आपण निघालोय. 1-1.5 तास झाला आम्ही निघालोय. आता थांबलोय पेट्रोल पंप वरती. इथे पेट्रोल वगैरे भरलंय ड्रायव्हरने आमच्या. चला येतो, चला येतो. गौरव सारखं ना, गौरव मोरे सारखं. चला येतो. आमची गाडी आता चालू झालेली आहे एका स्टार्ट मध्येच, एका किक मध्येच. सो म्हणजे आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. हे आमचं जे चौथं पॅसेंजर आहे ते आंघोळ मी बी नव्हतं करून आलं. सो त्यामुळे ती गाडी स्टार्ट नव्हती झाली. आता थोडं फ्रेश झालंय ते आमच्या काय एअरविकचा स्मेल वगैरे घेऊन थोडं फ्रेश झालंय ते, म्हणून मग आमची गाडी स्टार्ट झाली बरोबर आता. आणि मला
5चं टायमिंग देऊन 5:15 वाजता आलेले. गाडी थंड पडलेली, गाडीला गरम करायला टाइम लागला. गाडी थंड पडली. थंड पडले थंडी. चलो चाय पीने, चलो चाय पीने. प्रवासात अशी गाणी ऐकायला खूप मस्त वाटतं ना आणि प्रवास सुद्धा कधी संपतो हे सुद्धा कळत नाही. तर आता अलिबागमध्ये येऊन पोहोचलो होतो आणि तिथे गेल्याच्या नंतरच आम्ही नाश्ता वगैरे करायला घेतला होता. कारण भूक सुद्धा लागलेली. आम्ही आधीमध्ये कुठे थांबलो नाही, फक्त चहा घेतला होता एक मध्ये. स्मितचे डोळे बघा इथे किती सुजले होते झोप काढून काढून, कारण जसा तो बसला होता गाडीत तशी त्याने झोप काढली होती आणि डायरेक्ट अलिबागमध्ये आल्याच्या नंतरच उठला होता. त्याच्यानंतर आम्ही गेलो हॉटेलकडे. आता हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर हे बघा, हे असं होतं आमचं हॉटेल आणि खूप छान होतं बरं का ते. समुद्राच्या समोरच आमचं हॉटेल होतं आणि ते खूप छान व्ह्यू सुद्धा होता. आता आमचा रूम आहे ना, तर तो वरच्या फ्लोअरला आहे. पण मी तुम्हाला हे सगळं दाखवून दिलं कारण आम्हाला इतकं आवडलं होतं ना, ते खूप मस्त वाटत होतं आणि स्मितला तर खूपच आवडलं होतं. आणि बाहेर गेल्याच्या नंतर आपण पहिलं जे बघतो ते म्हणजे हायजीन, आणि हायजीन सुद्धा होतं, छान होतं ह्या हॉटेलमध्ये, काही प्रॉब्लेम नव्हता. आता तुम्हाला हॉटेल आतमधून कसं आहे हे मी तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला पण नक्कीच आवडेल. आता काही वेळापूर्वी आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केलंय आणि छान फ्रेश वगैरे झालोय कारण खूप थकलेलो. आता हा रस्ता काय आम्हाला जास्तीचा लांब नव्हता, 3-4 तास लागले आपल्याला यायला ना. 3 तास. 3 तास लागले, जास्त काही लांब नव्हतं. आणि आल्याच्या नंतर जरा फ्रेश वगैरे झालोय. आता आम्हाला जो व्ह्यू आहे रूम मधून तो तुम्हाला दाखवते कसा आहे तो. पण त्याआधी मी आता हा बाकीचा रूम टूर वगैरे देऊन देते. आता आतमध्ये एंटर केल्याच्या नंतर इथे पहिला आहे लेफ्ट साईडला हा मिरर, म्हणजे ड्रेसिंग टेबल आहे. तिथे आहे हा ड्रॉवर जिथे आपण काही सामान वगैरे ठेवू शकतो. त्यानंतर इथे दिलेला आहे छोटासा फ्रीज, तिथे आपण पण काही पण ठेवू शकतो म्हणा. आणि इकडे हा, आणि आणि टॉयलेट बाथरूम. आता बाथरूम मी तुम्हाला ओपन करून दाखवते कसं आहे कसं नाही, म्हणजे क्लीन वगैरे आहे की नाही. इकडे दाखव. इथे ना स्पेस दिलाय, म्हणजे काही पण आपलं हँड वॉश किंवा फेस वॉश, आपलं जेवढं पण अंघोळीचं जेवढं काही सामान वगैरे असेल तर ते ठेवण्यासाठी. आणि इथे छान असा मोठा मिरर सुद्धा आहे. मिरर आहे, खाली कॅबिनेट्स आहेत, जे काही सामान वगैरे असेल ते ठेवायला. त्यानंतर इथे बेसिन वगैरे आहे आणि पाणी वगैरे पण आहे 24 तास, त्याच्यामुळे काही टेन्शन नाहीये. तर चला, आणि हे आहे वॉर्डरोब. आता वॉर्डरोब छान म्हणजे बऱ्यापैकी स्पेशियस आहे. तिथे आमच्या दोघा तिघांच्या बॅग्स वगैरे ह्या सगळ्या बसतात. त्या बॅग्स वगैरे इथे आहेत, छान आहे, म्हणजे स्पेस तरी चांगला आहे त्यांनी दिलेला. नंतर नंतर इकडे आहे काउच आहे, टी टेबल आहे, छान असा लॅम्प आहे वरती, बसायला वगैरे आपण निवांत वगैरे बसू शकतो असं आहे. त्यानंतर आहे ही आमची फेवरेट जागा, बेड. इथे आम्ही मस्त आराम करणार. बसून दाखवा बेड वरती एकदा. मस्त आराम करणार आता. आराम करणारे आराम. आणि इथल्या लॅम्पची डिझाईन मला आवडली छान. हे जे आहे ना, बॉक्सेस, हे जे आर्ट वगैरे केलेलं आहे ना त्यांनी, ते छान वाटतंय, म्हणजे लुक छान येतोय ना बेडला त्यांनी. आणि हे सगळं वुडन, हे लॅम्पची डिझाइन वर. आणि ऍक्च्युली हे वुडनचं नाहीये बरं का, वुडनचं नाहीये, हे लाद्या आहेत. नाही, हा वॉलपेपर आहे. पण ह्या लाद्या आहेत, हे वुडनच आहे. हे वुडनचं बॉक्सेस लावलंय. हा, वुडनचा बॉक्स आहे आणि मध्ये वॉलपेपर लावलाय. मध्ये हा वॉलपेपर लावलाय, पण वॉलपेपरच्या मागे ना भिंतच आहे, असं वुडन वगैरे काही नाहीये आहे ना. येस. फक्त बाकी बाजूची ही जी फ्रेम आहे ना ती फक्त वुडनची आहे. दोन्ही आता साईडला छोटेसे टेबल्स आहेत, बेड टेबल वगैरे आहे आणि छान आहे, म्हणजे आणि लाईट कनेक्शन्स खूप दिले. त्यानंतर इथे आहे टीव्ही, जो आम्ही बघू की नाही आम्हाला माहिती नाहीये, किती बघू किती नाही. त्याच्यानंतर तुम्हाला रूमचा बेस्ट व्ह्यू दाखवते मी काय आहे तो.
स्मितला आवडलेला सगळ्यात बेस्ट स्मिथला आवडलेला बेस्ट व्ह्यू. एक सेकंड. तर स्मितला हा व्ह्यू आवडलाय आणि मला ही सिटिंग पोझिशन हा. आवडली इव्हिनिंग स्नॅक्स साठी. इव्हिनिंग स्नॅक्स साठी म्हणजे छान आहे. म्हणजे सेटिंग एरिया टी वगैरे घेऊ शकतो आपण. हा. छान. मस्त संध्याकाळ जर झाली ना, आता ऊन आहे इथे, पण संध्याकाळ जर झाली ना मस्त सनसेट सुद्धा मला इथूनच बघायला भेटणार आहे. आम्ही मस्त बोटी मधून जाऊ. आता इथे ये ना, हे दाखव ना. आता बीचच्या समोरच आहे आमचं Exact हॉटेल. beach च्या समोर आहे. एक्झॅक्ट मस्त. बीचच्या समोर आहे आणि हे सगळं दिसतंय बाहेर. आम्हाला कुठेही लांब जायची वगैरे गरज नाहीये. जेव्हा आम्ही लास्ट टाइम आलो होतो ना अलिबागला, तेव्हा आपल्याला अर्धा ते पाऊण तास, 1 तास काहीतरी लागला होता ना. अर्धा तास लागला असेल. अर्धा पाऊण तास लागलेला बीचवर यायला. रूम टूर तर चाललंय आता तुमचा. आता आम्ही ना मस्त जेवणार आहे. आता 1 तासभर आराम करून आम्ही जेवणार आहे आणि मग त्या तो किल्ला दिसतो तिकडे, किल्ल्यावर आम्ही जाणार आहे. किल्ला वगैरे बघून नंतर मस्त इथे एन्जॉय करणार आहे. हा तिकडेच आहे. अरे मी सांगते. हा अच्छा ओके. सो तो किल्ला आम्ही असं आता 1 तासाभराने ना मस्त जेवण वगैरे पोटपूजा करून आम्ही मस्त किल्ला बघायला जाणार. किल्ला बघून आलो ना की जर स्मितला आवडत असेल तर काय ती घोडेसवारी, उंट सवारी किंवा बाईक रायडिंग किंवा ते काय बोटेवर वगैरे बसायचं असेल तर तो बसेल. नंतर ते झाल्यानंतर मस्त सनसेटचा मजा वगैरे घेणार आणि मग आल्यानंतर ना आमचं जे मेन टार्गेट आहे स्मितचं आणि माझं, आमचं खास मेन टार्गेट आहे हा स्विमिंग पूल. हा स्विमिंग पूल आमचं मेन टार्गेट आहे ज्याच्यासाठी आम्ही इथे आलोय. तर असा आहे आमचा रूम आणि तुम्हाला कसा वाटतोय व्ह्यू हे पण मला नक्की सांगा कमेंट मधून. आणि आता 1-2 दिवस आम्ही हा व्ह्यू एन्जॉय करणार आहे. 1-2 दिवस नाही म्हणता येणार, 24 तासाचं हे आहे ना. 2 दिवस बघू शकतो आपण. आजचा दिवस आणि उद्या दुपारपर्यंत. हा, उद्या दुपारपर्यंत आम्ही ह्या रूम मध्ये आहोत, या हॉटेलमध्ये. तर आता इथे मस्त पैकी असा व्ह्यू वगैरे एन्जॉय करू, मस्त संध्याकाळी वगैरे छान सनसेट वगैरे एन्जॉय करू. तर आता किल्ल्यावर आम्ही संध्याकाळी जाऊ, तर ते तुम्हाला नंतर दाखवेनच. आता बघा, असा होता आमचा रूम आणि आमच्या रूमचा व्ह्यू. तसं बघायला गेलं तर रूमचा काही इश्यू नाही वाटला आम्हाला. थोडेफार ब्लँकेट्स वगैरे कुठे काही चेंज वगैरे करायला सांगितले होते आम्ही. ते तर प्रत्येक हॉटेलमध्ये असतंच थोडंफार का होईना. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो जेवायला. आता जेवायला आम्ही दोघांनी सुद्धा फिश घेतले होते. आहोंनी पापलेट आणि मी प्रॉन्स. त्याच्यानंतर जेवून वगैरे आम्ही गेलो बीचवरती संध्याकाळी डायरेक्ट. आमचं असं ठरलं होतं की आपण किल्ल्यावरती जाऊया, पण स्मित काही यायला रेडी नव्हता. त्याला असं झालेलं की मी कधी बीचवर जातोय आणि त्या सगळ्या गोष्टी खेळतोय, जसं की उंट सवारी असेल, घोडेसवारी असेल आणि त्याला पाण्यात खेळायचं होतं मी म्हणजे. त्याच्यामुळे ना आमचं किल्ल्यावर जायचंच राहिलं होतं आणि संध्याकाळ पण झाली होती. म्हणून आम्ही बीचवरतीच गेलो, तिथेच मजा मस्ती वगैरे केली. स्मितला थोडंफार काही गोष्टी एन्जॉय करायच्या होत्या. आता इथे बघा अहो जरा थोडीफार स्टाईल वगैरे मारतायत. त्याच्यानंतर स्मितला जे काही करायचं होतं त्याच्यामध्ये आम्ही पण थोडीफार मजा करून घेतली. मुलं सोबत आहेत म्हटल्यावरती त्यांच्याच मनाच्या काही गोष्टी होत असतात. तसंच स्मितच्या सुद्धा मनाचं होत होतं आणि तो खूप खुश पण होता की त्याला सगळ्या ह्या गोष्टी करायला मिळत होत्या. आता त्याची इच्छा होती की घोडेसवारी करायची, म्हणून आता त्याला घोड्यावर बसवलं होतं आणि त्याला आनंद सुद्धा तितकाच झाला होता. काही गोष्टी ना मुलांच्या मनाने सुद्धा घ्याव्या लागतात. आता आमची इच्छा होती की किल्ल्यावर वगैरे जाऊ, जरा किल्ला वगैरे बघूया. पण ठीक आहे चला, असो मुलांच्यासाठी आपल्याला काहीतरी कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावंच लागतं. तसं आम्ही किल्ला कॉम्प्रोमाइज केला होता. त्याच्यानंतर ह्या सगळ्या राईड्स वगैरे घेतल्या होत्या त्यांनी. बीच वगैरे फिरून झाल्याच्या नंतर आम्ही गेलो होतो जेवायला म्हणजे आम्ही सगळं स्ट्रीट फूडच खाल्लं होतं. स्पेशली असं काही हॉटेलमध्ये जेवायला नव्हतं गेलो. सगळं स्ट्रीट फूड एन्जॉय केलं होतं आणि हॉटेलमध्ये आलो होतो. आता हॉटेलमधला हा बाहेरचा व्ह्यू आहे आणि खूप छान त्यांनी डेकोरेट सुद्धा केला होता. तर चला, असा होता आमचा अलिबागचा दिवस आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आणि ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.